नमस्कार. आज आपण बघणार आहेत आलू वडी. त्याच्यासाठी लागणारं साहित्य, ह्या आलू वडीची पानं घेतलेली आहेत. ही एक जुडी आहे. त्याच्यामध्ये 10-12 आहेत. ती स्वच्छ धुवून त्याच्या शिरा काढून आणि घेतलेले आहेत. आता त्याच्यासाठी हे 2 वाटी बेसन घेतलेलं आहे. अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. ही कोथिंबीर चिरून घेतलेली आहे बारीक. थोडंसं गूळ घेतलेलं आहे. चिंच घेतलेली आहे. 4 मिरच्या घेतलेल्या आहेत. शेंगदाणे भाजून घेतलेले, सालं काढून घेतलेले आहेत. आणि हे खोबरं थोडंसं भाजून घेतलं आहे. आणि हा लसूण आहे. आणि हळद, मसाला आणि जिरं त्याच्यासाठी घेतलं आहे. आणि मीठ घेतलं आहे. आता आपण हे खोबरं आणि शेंगदाणे मिक्सरमध्ये काढून घेऊया. आता हे आपण बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन त्याच्यामध्ये आता हे तांदळाचं पीठ घालूया. तांदळाचं पीठ घातल्याने आपले आलू वडे कुरकुरीत होतात. आता ह्याच्यातलं हे खोबरं जास्त आहे, मी भाजून ठेवलेलं लागते म्हणून. ह्याच्यातलं भाजून घेतलेलं आणि मिक्सरला लावून घेतलं आहे ते आता आपण ह्याच्यामध्ये घालूया. आता शेंगदाण्याचा कूट तो पण मी जास्त करून ठेवला आहे लागतं म्हणून. त्याच्यातला आपण ह्याच्यामध्ये थोडा घालूया. अर्धी वाटी आणि अर्धी वाटी खोबरं आणि अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट असं ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये हे आपण चिंचेचं पाणी घेतलं आहे करून ना, चिंच घेतलेली त्याच्यामध्ये हे गूळ आपलं वितळवून घ्यायचं. म्हणजे त्याच्या पिठामध्ये मग ते वितळवायला जरा जास्त वेळ लागतो म्हणून चिंचेच्या पाण्यामध्ये ते विरघळून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये आपण 1 चमचा जिरं घालूया. 1.5 चमचा जिरं घालूया. ही कोथिंबीर घालूया भरपूर अशी. नंतर ह्याच्यामध्ये तिखट पाहिजे ना, तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं तिखट टाका. मी 4 चमचे टाकले आहेत. थोडीशी आमचा मसाला कमी तिखट आहे ना म्हणून. 1 चमचा हळद आणि आपल्याला चवीपुरतं ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. आता हे चिंच आणि गूळ याचं पाणी करून घेतलेलं आहे ते आपण ह्याच्यामध्ये मिक्स करूया. आणि आपण हा भेंडीचा ठेचा करून घेतलेला तो घालायचा ह्याच्यामध्ये थोडासा. आता ह्याच्यामध्ये आपण लसूण आणि मिरचीचा ठेचा घातलेला आहे. आता हे आपल्याला जसं म्हणजे थोडं पातळ करून घ्यायचं आहे. जास्त पण पातळ नाही करायचं, आपल्या आलूच्या पानाला ते राहिलं पाहिजे.
कुरकुरीत आलूवडी होण्यासाठी एक ट्रिक सांगणार आहे, ती म्हणजे त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं. तेल आणि तांदळाचं पीठ घालायचं, त्याच्याने आलूवडी कुरकुरीत होते. अर्धी पळी हे करताना मिक्स करताना तेल घालायचं, त्याच्याने आपली आलूवडी एकदम कुरकुरीत होते. आपण अर्धा तांब्या पाणी घेतलेलं, अर्धा ग्लास ते बरोबर झालेलं आहे. आणि चिंचेचं पाणी आणि अर्धा ग्लास साधं पाणी, ह्या पिठाला ते तेवढं बरोबर झालेलं आहे. थोडं मीठ मला कमी वाटते, म्हणून किंचित थोडंसं मीठ घालूया. आता आपले हे बॅटर तयार आहे. आता आपण आलूच्या पानांना हे लावून घेऊ. हे असं सगळ्या पानाला लावून घ्यायचं आहे. हे शिरा काढून घेतलेले आहेत, त्याला हे असं बॅटर आपलं पूर्ण पानाला असं लावून घ्यायचं. तर आपण हे पान असं उलटं ठेवूया आणि उलट्या बाजूने लावूया. आपलं परात लहान पडते, तुमच्याकडे पाट असेल ना तर तुम्ही पाट घ्या. माझ्याकडे मोठं परात आहे, पण ते गणपतीच्या मंडळाच्या गणपतीच्या इकडे आहे. आपलं बॅटर असं जाड पाहिजे. हां, आता सगळे असे पानं आपल्याला चार पाच पानं तरी अशी थर देऊन घ्यायची आहेत. आता आपण हे असे पानं अशी मोडून घेऊया. असे मोडून आणि त्याला पण लावायचं. असं आपल्याला हे मोडून घ्यायचं. आणि आपल्याला ह्याची जेवढी घट्ट वडी, जे घट्ट आपल्याला जेवढा रोल करता येईल तेवढा घट्ट करायचा. आपला असा रोल बनवून झालेला आहे. आता आपण ह्या पानांचे सगळ्यांचे असे रोल बनवून घेऊया. आपले रोल बनवून झालेले आहेत, ते आपण आता ह्या इडलीच्या भांड्यामध्ये स्टीमरमध्ये शिजवायला ठेवूया. आता आपण ह्या वड्या अशा शिजलेल्या आहेत, त्याच्या छोट्या छोट्या स्लाइसमध्ये असे कटिंग करून घेऊया. आता आपण हे व्हाईटवाले तीळ घेतले आहेत, त्याच्यामध्ये ह्या वड्या त्याला तीळ वड्यांना लावून घ्यायचे आणि हे तेल घातले त्याच्यामध्ये घालायचं आणि मस्त कुरकुरीत भाजून घ्यायचं.
आपल्याला जशा लागतात तशा तळून घ्यायच्या. मस्त त्याला लेयर आलेले आहेत. अशा थोड्या लाल झाला की आपल्याला त्या बाजून असं पलटून घ्यायचं आहे. आलूवड्या मस्त खरपूस अशा तळून झालेल्या आहेत. आता आपण ते डिशमध्ये काढून घेऊया. आपल्या आलूवड्या झालेल्या आहेत. मस्त कुरकुरीत क्रिस्पी मस्त झालेल्या आहेत. तुम्हाला जर आवडल्या असतील तर तुम्ही करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा कशा झाल्या आहेत त्या. आणि मला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा.